गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील बेंडाळा येथून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे। बेंडाळा येथील एका विटा भट्टीवर मोठ्या प्रमाणात बिना रॉयल्टी अवैध रेती साठवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे पत्रकार धनराज वासेकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली। मात्र अवैध कृत्य उघड होण्याच्या भीतीने संबंधित विटा भट्टी मालकाने पत्रकारालाच जीवे मारण्याची उघड धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे। सरळ आमच्या ट्रकखाली येऊन जाल अशा शब्दांत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते। गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात अवैध रेती साठे, रॉयल्टी चोरी, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पत्रकारांच्या सुरक्षेवर हल्ला हे सर्व प्रकार राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत। या प्रकरणी व्हॉइस ऑफ मीडिया तालुका कार्यकारिणीच्या वतीने तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक डोंबे यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे। प्रशासन अवैध रेती साठ्यावर आणि धमकी देणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई करणार, पत्रकारांची सुरक्षा कशी सुनिश्चित केली जाणार? मी पत्रकार वासेकर बोलतो। बोला ना। ते रॉयल्टीची रेती आहे का तुमच्या त्या विटा कंपनीत टाकलेली? हो, किती ब्रास आहे? माझ्याकडे 150च्या वर रॉयल्टी पडली आहे। हो का? थोडेसे पाठवता का? कुठून आणले? कुठून आणले? नाही, तुम्ही विचारलं कोण? नाही, झाला असा का लिगल नाही म्हणजे बिना रॉयल्टीची आहे म्हणून मला माहित झालं होतं। हा, पण तुम्ही कोण आहे? पहा तुमचा विचार पहा, मला काही नाही। नाही, मलाही काही प्रॉब्लेम नाही आहे। ठीक आहे, मग माझ्याकडे रॉयल्टी आहे ना। ते 3 दिवसापूर्वी ते चेक करून गेले ना, मायनिंग वाले आले होते ना, ते शिक्का मारून गेले। गडचिरोलीवर मायनिंग वाले आले होते। तुम्हाला काय त्रास होत आहे? हा, तुम्हाला मी कोणाला दाखवू नाही शकत ना। ठीक आहे, त्यांना दाखवा मग। त्याने पाहून गेले ना, चेक करून गेले। ठीक आहे, मग मायनिंग वाले त्यांना आले होते ना गडचिरोलीवरून, कोणीतरी कंप्लेंट केले होते। कोणत्या घाटाची हो? हा, कोणत्या घाटाची हो? ते मला माहित नाही। ते आता तुम्हाला तुम्हालाच कसं आज माहित मी नाही? का घाटा करून घेतो, मला थोडी माहित राहते। त्याने टीपी मधून टाकली आहे, कोण पहिले टाकलं? टाकले होते। कोण टाकलं? आता मी कसं सांगू त्याचं नाव? जेव्हा तुम्ही दोनही गोष्टी नाही सांगू शकत। अरे बा, तुम्ही कोण आहे बोलणारे? मला हे तरी सांगा, मला समजत नाही। हो, तर तुम्ही ज्यांना नाही, दाखवता त्यांना तर नाही, तुम्ही एक सांगा। तुम्ही बिना येऊन तुम्ही फॅक्टरीमध्ये घुसले, फोटो काढले, मलाही माहित आहे। ते ट्रेस पासर म्हणून पोलीस कंप्लेंट होते। हो, चालेल ना, करू अच्छा, नका। माझी ट्रक आली तर तुम्हाला दाबून टाकलं तर तेही तुम्हाला जमते मग? धमकी देता का? ना, धमकी नाही, क्लिअर सांगतो ना। त्या माझ्या कारखान्यामध्ये खेडीमध्ये 101 मेली ना बाई, रिव्हर्स मध्ये। म्हणजे तुम्ही टाकले त्याचे हा, मशीन मध्ये टाकले का त्या बाईले? नाही, हं. ट्रक मध्ये दाबून गेली ना। ते काहीतरी माणूस आणि ते बाई काहीतरी करत होते मागे। तुम्ही का बोलता हे तरी भानावर हा आहे ना, का? ठीक आहे ना, तुम्ही थांबा ना, तुम्ही बोलू नका ना, मला माहित आहे। म्हणजे धमकी प्रकार हे धमकी बरोबर नाही ना? नाही, धमकी नाही, तुमची आमचा- धमकी चालू आहे। हो आमची साहेब, धमकी नाही, आम्हाला हे रेती कुठून आणले तर तुम्हाला कोणता अधिकार हे तरी मला सांगा ना। चोरीचे प्रकरण वाढले आणि साठा हा, तर तुमच्या ठीक इथे आहे ना. दिसला तर हो, तुम्ही ठीक आहे ना। जो टाकला त्याचं तरी नाव सांगा म्हणतो तर ते नाही सांगा म्हणता, रॉयल्टी आहे का म्हणतो तर ते नाही सांगा हो, म्हणतात। रॉयल्टी दिली ना माझ्या मोबाईल मध्ये, कम से कम 35 रॉयल्टी हो. त्यांनी दिली आहे। हो, तुमच्या मते 15 आहे। ट्रिप टाकली आहे, हं. त्यापैकी 15 रॉयल्टी त्यांनी दिली आहे। दुसऱ्याने 10 ट्रिप टाकली, त्यांनी 10 ट्रिपची रॉयल्टी टाकली आहे माझ्या कोणत्या मोबाईल घाटाचे मध्ये। आहे म्हणतो तर तेही माहित ते नाही मला म्हणतात. माहित मग नाही। आता- ते त्यामध्ये घाट नाही येते, रॉयल्टी मध्ये घाट येते का? मग का घटना येते काय? नाही, मला माहित नाही, मी पाहिलंही नाही। मी तर आता बाहेर म्हणून का? तुम्हाला काही गोष्टी माहित नसतात ना, हा, बरोबर तर आहे। म्हणून मी विचारत होतो कोणता ठेकेदार टाकला तर आम्ही त्याच्यासोबत संपर्क साधता येते। आम्हाला काही नाही तेवढं तुमच्यासोबत तेवढं नाही, असं. ते आम्हाला आम्ही कोणाचं नाव सांगता येत नाही आम्हाला। ठीक आहे, बरं, ठीक आहे. ओके.